तर मंडळी आमच्या बरोबर एक कांड झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं चालान याला म्हणतात विकास आणि आपल्या महाराष्ट्राला केले बकास. 3 1 2 3 गो. कोण म्हणतो मला स्विमिंग येत नाही? कसं पोहतोय मी बघा. नमस्कार मंडळी, थेट स्वागत तुमचं गुजरात मध्ये. महाराष्ट्रात झोपलेत हे दोघं पण आणि गुजरात मध्ये उठलेत. ऍक्च्युली काय झालं, सकाळी खूप अंधार होता आणि अंधारामध्ये ब्लॉग करायला माहितीये ना की गोप्रो नाही हे करत. हे म्हणाले की नको आपण करूया. तो जो ब्रिज आहे ना तो वसईचा, तिथपर्यंत मी जागे होते. त्याच्यानंतर जे मला झोप लागली ना, झोपले मग लुडकले मी. सो मित्रांनो, सकाळच्या आता 9 वाजलेत. आम्ही 4:45 वाजता निघालो होतो घरातून. येस. पण थोडंफार ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळे लेट झालं. आणि मध्ये आम्हाला वडापाव खायचे होते. मागच्या वेळेला लडाखला जाताना जिथं आम्ही वडापाव खाल्ले तिथं खायचे होते, पण नेमके हे झोपले. आणि यांना आवाज मारतोय मी की अरे वडापाव खायचं होतं. म्हणजे नाही झोपायचंय. मग मी POC काढून घेतलं तोपर्यंत. असं आहे. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, एवढ्या दिवसांनी म्हणजे महिन्यांनी व्हिडिओ येतोय, कारण अजिबात आम्हाला टाइमच नव्हता. ऍक्च्युली आम्ही ना लडाख, आता तुम्हाला सांगते की आम्ही आता लडाखला चाललोय. पहिलाच दिवस आहे आणि लडाखची तयारी करायची म्हणजे काय जोक नाहीये. इथनं लडाखला जायचं म्हणल्यावर किती तयारी करायला पाहिजे घरात, म्हणजे सगळंच. आणि कमी जागेमध्ये जास्त सामान बसवायचं होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ लागला आम्हाला. हो. आणि हे बघा सामान बघा तुम्ही, दिसलं तुम्हाला. आणि हे बघा शुभा झोपलाय अजून. मागच्या वेळेस तरी ना गुजरात लागताना उठलेला, ह्या वेळेस फुल तुडुंब झोपलाय. आणि गाडीनी मस्त परफॉर्म केलाय. आणि मेन म्हणजे क्रूज कंट्रोल आहे ना, त्याच्यामुळे माझ्या पायाला आराम आहे. मोकळा स्पेस मिळाला ना की मी क्रूजवर टाकतोय, जेणेकरून मस्त चिल मध्ये गाडी चालतीये. हात दुखायला लागला का? आणि काहीच खाल्लं नाही यार, भूक लागायला लागली मला. तर मी जागाच आहे ना, मला भूक लागतीये. हे मस्त तडम चालायचं आणि शेजारी बसायचं म्हणजे खूप कंटाळवाणं काम आहे. एक दोन दिवस आहे ना यांचे असेच असतात, नंतर मग ते ऍक्टिव्ह होतात. पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्ह असते मी पण. तर मंडळी आमच्या बरोबर एक कांड झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं चालान. चला येस. ते पण आम्ही आता आहे बाउंड्रीवर, म्हणजे गुजरातच्या. आणि चलन कुठलं फाटलंय माहितीये का? नवले ब्रिजचं ओव्हर स्पीडिंग. बाबा ते पण 2000 रुपये. सकाळी 2000 रुपये. ऍक्च्युली मी ना कॅमेरा चालू करणार होते, पण उगाच नको, एखादा पोलीस कसले असतात, खडूस असतात म्हटलं. नाही चांगले होते ते. नाही चांगले होते, चांगलं बोलत म्हणले होते ते. चलन आलंय तुमचं, काय करायचं? म्हटलं कितीच आहे? म्हणले 2000च आहे. मग म्हटलं ठीक आहे भरून टाकतो. आता मला वाटलं लगेच भरायचं असतं. म्हणले ठीक आहे भरून टाका. मग एक 5 मिनिटं थांबलो. आम्ही सँडविच खात होतो. त्यांना म्हटलं सँडविच खायचंय का, पाणी वगैरे प्यायचंय का? तर नाही नको म्हटले, करा एन्जॉय. आणि म्हणले जाऊ दे, भरताय का आता नंतर भरताय? म्हटलं नाही भरून टाकतो. नाही भरून टाकतो. किती भरणार ना, भरून परत पुढे जाऊन एखादं दुसरं चालन नको. मग काय त्यात नेमकं. गुड मॉर्निंग माय डिअर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये. शुभा महाराष्ट्रात झोपला आणि डायरेक्ट गुजरात मध्ये उठला रे तू. नशीब राजस्थान मध्ये नाही उठला. मंडळी तुम्हाला पलीकडे जाम दिसतंय का ट्रॅफिकचं? गेले 4 किलोमीटर झाले हा ट्रॅफिक जाम आहे. बाप रे बाप, नशीब या बाजूला नाहीये, नाही तर करचळून गेलो असतो. करचळून हे बघा पलीकडे बघा, पूर्ण जाम आहे. केवढं जाम आहे अरे. काय आणि पुढं काय नव्हतं, काहीच नव्हतं. मित्रांनो, आतापर्यंत पुलावर पण जाम दिसतो आम्हाला. टोटल जाम आहे सगळं, टोटल. आता कमीत कमी आहे ना, आम्ही 5-6 किलोमीटर आलोय. काय इकडं काय नाही, वळतायत गाड्या. अच्छा, ते पोलीस थांबले तिथं. पोलीस पावती पाडतात तिथं. हे इकडनं उचलेत मोठ्या गाड्या असल्यामुळं. म्हणून
म्हणून इथं जाम झालता आपल्याला. अरे पुलावर पण जाम आहे. याला म्हणतात विकास आणि आपल्या महाराष्ट्राला गेले बकास. काय रस्ते आहेत आणि तरी रस्त्यांचं काम चालू आहे. गुळगुळीत रस्ते आहेत, गुळगुळीत. तर मंडळी आम्ही आता अंकलेश्वर मध्ये पोहोचलोय आणि मी गाडी चालवली आज. हे बघा शिवबानी गाडी चालवली आहे. हे बघा हे बाहेर उतरलेत स्ट्रेचेस करायला. त्यांचे पाय दुखलेले. आर्टिगा पेक्षा कम्फर्टेबल नाही बरं का गाडी. थोडं जरा थाईज आहे ना, थाईज दुखायला लागलो का माझ्या. किती वाजले आता? 12 वाजलेत. बरोबर आलो अंकलेश्वर मध्ये आणि अजून आहे ना 450 किलोमीटर जायचंय. थोडं जरा फ्रेश झालं की जाऊ. एक 10 मिनिटं थांबू जरा. गाडी पण गरम आहे, टायर गरम झालेत, कारण नॉनस्टॉप आम्ही 450 आलोय. मंडळी फ्यूल आहे ना अजिबात नव्हतं गाडीत. चाललंय पुढं 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 पुढं. आणि आम्ही हलोल मध्ये पोहोचलोय आणि 2:45 वाजलेत. 550 650 काहीतरी किलोमीटर आलोय आम्ही. आणि इतकं गरम आहे ना, लिटरली 45 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. तर बाहेर उकडतंय. हा उकडतंय. अंड ठेवलं ना अंड. आम्हाला ना झाडाखाली थांबायचं होतं पण इच्छाच होत नाहीये, कारण गाडीला पण आराम नाही. 8-9 तास झाले गाडी चालवतोय. तर मंडळी आहे आता आम्ही गोध्रा क्रॉस केलं ना आपण. हो, गोधरा क्रॉस केलं आणि आता मोदासा राहिलं एक 50-60 किलोमीटर असं. हा आणि आता एक पाण्याचा संपलं होतं. ब्रेक घेतलाय. पाणी संपलंय तर ते पाणी भरून घ्यायचंय. गाडी पण जरा बराच वेळ झाला आम्ही चालवतोय. एवढी गरम झाली आहे. बोनेट तर एवढं गरम झालंय की ते म्हटले की तुम्ही तिकडे येऊच नका, कारण एवढं गरम झालंय ना ते, त्याच्यातून हीट अशी बाहेर पडते आणि एवढं गरम गाडी आहे आहे ना कंटिन्यू 10 तास झाले चालू आहे. सो म्हटलं आपलं आता थांबू. गाडीत आम्हाला एसी आहे पण बाहेर आलोय ना तर लगेच घामाघूम झालोय आम्ही खूप डेंजर. आणि बघ शिवाचं काय चाललंय. वानर योनी. आणि आता 3:30 वाजले आणि मॅप प्रमाणे, गुगल मॅप प्रमाणे सांगते की 7:30 पावणे 8 पर्यंत तुम्ही पोहोचाल. तर बघू आपण गुगल टाइम बीट करतोय का. असं काय नसतं, आम्ही कधी असं काय प्रकार करत नाही. कॉन्स्टंट आम्ही चाललोय 80च्या स्पीडनी. आणि आमचा नेहमीचा टायमिंग म्हणजे 8च्या आधीपर्यंत गाडी चालवायची, नंतर बंद. म्हणजे तो आमचा टाइम फॉलो होतोय, त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि आम्हाला माहिती आहे त्या हॉटेलच्या तिथं स्विमिंग पूल आहे, म्हणून आम्ही तिथं थांबू. तिथं थोड्या थांबू पण शकतो स्विमिंग पूल. नेमका स्विमिंग पूल आहे ना, नेमका स्विमिंग पूल आहे ना गरमीने आटलेला असावं. आणि जर पाणी नसेल तर स्विमिंग पूल मध्ये मग पचका. आणि मुद्दाम आहे ना जास्त काही शूट केलं नाही, कारण तोच रोड होते. मागच्या वर्षी आलो होतो तोच रोड होता. सो हे ब्लॉग आहेत ना पटापट संपवतो मनाली पर्यंत. तिथून पुढे मग व्यवस्थित तुम्हाला सगळं जन्नत दाखवतो, बघायला मिळेल. इथे पण बघा ना खूप छान आहे. शेती आहे आणि तिकडे आंब्याची झाडं आहेत मस्तपैकी. तिकडे 2 बैल आहेत, चारता येते, गवत खाता येते आणि आमचं पाणी भरणं चाललेलं आहे. चला तर आता भेटूयात पुढे तुम्हाला. असंच कुठे जरी स्टॉप घेतला काय झालं की तेव्हा भेटूच आपण, बोलूयात आपण. ओके. तर फायनली मित्रांनो आम्ही उदयपूरला पोहोचलो 7 वाजता. आणि थोडा तर अमृता फ्रेश होतीये, तर शुभाला वाटलं की पूलमध्ये जरा थोडं खेळावं. सो आम्ही आता खाली आलो इथं हॉटेलच्या. मज्जा आणि करायला. आम्हाला स्विमिंग नाही शिकायची. हां, उदयपूरमध्ये रॉईज हॉटेल म्हणून आहे. मागच्या वेळेला पण थांबलो होतो तिथंच आम्ही थांबलो या वेळेला पण. हां, शुभा आता पाण्यात जाणार आहे. हे फर्स्ट टाइम आहे माझा. डोंट जज मी. मी घाबरलो ना. डोंट जज मी. फर्स्ट टाइम आहे माझा. थंड आहे.
2,000 years later. 1 2 3 go. कोण म्हणतो मला स्विमिंग येत नाही? कसं पोहतोय मी बघा. 3 फुटाच्या पूल मध्ये पप्पा. उडी कशी मारली मी. ए नाही ऐक 3 फुटामध्ये उडी मारली पप्पांनी. पप्पा 5 फुट आहेत. ऍक्च्युली मंडळी लांब ऍक्च्युली मंडळी मी कपडे विसरलो, शॉर्ट वगैरे काय आणली नाही. आता अशीच उडी मारली, त्यांना विचारलं, परमिशन घेतली त्यांची. मजा येते बघा. मम्मीने मिस केलं हे. मी नसतंच केलं पण 4 फुट आहे तू 5 फूट 3 इंच. पप्पांना पण आहे मला पण ना. पोहता येत नाही, मी घाबरतोय का? ऐका ना, पण तुम्ही पण आहे ना स्विमिंगचा क्लास लावा. लावलो. काय होते पाणी गेलं, पाणी. दोघंही बापलेक सारखे आहेत, दोघांनाही पोहता येत नाही. मी कशा उड्या मारत होतो? डरे का नाही? शिवा डरतो शिवा. ओके आय नो दॅट. कमल हसन झालो मी, कमल हसन. म्हणजे छोटू कसा? हे बघ. काय घसरतोय खाली पाय आता कसं वाटलं? मी घाबरतोय का? घसरतं ना. घसरू दे ना, मी घाबरतोय का? अरे पण 900 किलोमीटर गाडी चालवली आहे ना, सगळा थकवा निघून गेला माहिती का? मग शुभा काय मागवलंय तुझ्यासाठी? हक्का नूडल्स आणि मंचुरियन मागवलंय माझ्यासाठी. अजून आलं नाही. आम्ही काय मागवलंय रे? आपण शेजवान फ्राईड राईस मागवलाय शेजवान फ्राईड आणि आणि पनीर चिली. पनीर चिली. हा अजून काहीतरी मागवलं होतं ना तुम्ही? बस तेवढंच होतं. ते नाही मिळालं ना. अच्छा ठीक आहे, जाऊ दे. ते एक मागवलंय, आता ते येत आहे. शुभाचं तर आलंय, मस्त झोडतोय. शुभाचं खाद्य संस्कृती चालू झाली आहे आणि आम्ही आता आमचे वेटिंग संस्कृती चालू आहे आमची. आणि मेन म्हणजे ना इतकी भूक लागली आहे ना. आणि बघा ना, ज्याला एवढं काय हे नव्हतं, त्याला स्विमिंग पूल मध्ये खेळत बसायचं होतं, त्याचं पहिलं आलंय. सो आता मी पण सगळे फाईल आता ट्रान्सफर करतोय आणि व्हिडिओ मी घरी गेल्यावर एडिट करणार आहे. इथं अजिबात एडिट करणार नाही. काय होतं, दिवसभर दमतो मी. काय 400-500 आम्ही किलोमीटर चालवत नाही, आम्ही 1000 किलोमीटर चालवतो. त्याच्यामुळे ना खूप दमल्यासारखं होतं. हे नसतं. आणि मग माझे पण येत नाही ना एवढं याच्यात एडिटिंग करायला. आणि आता आमचं काही खाणं आलं तर तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ पण एंड करूयात आता आपण. ओके, व्हिडिओ आवडला असेल शॉर्ट अँड सिम्पल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये. आता या सिरीज मध्ये भेटायचंच आहे आपल्याला सगळ्यांना. त्याच्यामुळे जेवण आलं. जय भवानी, जय शिवराय. जेवण आलं. ओ जेवण आलं. Thank you. ठीक आहे, थँक्यू. सेकंड टाइम आहे ना, मला खायचं एकदा. चला आता एंड करा व्हिडिओ. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. पुढचा व्हिडिओ असेल उदयपूर. ते आता आम्ही ठरवणार आहे. खाली पार्टी चालू आहे, खूप आवाज येतोय. ते म्हटले प्लीज ऍडजस्ट करा या वेळेला. सो म्हटलं ठीक आहे, लहान मुलांचं काय बर्थडे. सो म्हटलं ठीक आहे, आता काय करू, उशीर जर झाला झोपायला तर उशिरा उठणार. सो आता जिथपर्यंत पोहोचू, उद्या तिथपर्यंत पोहोचू. आणि आम्ही मनाली मार्गे लडाखला चाललोय. ऍक्च्युली फक्त लडाख नाहीये, सरप्राईज आहे. तुम्ही हळूहळू जे व्हिडिओ बघसाल ना तसं तुम्हाला ते रिव्हील होत जाईल. सो चला, बाय बाय.